brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बाहेर लोक बसलेले असताना ऑफिसमध्ये एका महिलेसोबत अश्लील कृत्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मोबाईलमध्ये तब्बल 58 अश्लील व्हिडिओ असल्याचं तपासातून समोर आलंय. याशिवाय या आरोपीसोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे सुद्धा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु अनेक नेत्यांसोबत लांगे बांधे असलेल्या अशोक खरातला पोलिसांनी कसं पकडलं, खरात पळून जाण्याची शक्यता असताना पोलीस त्याच्या घरात कसे शिरले, या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना कोणत्या सूचना दिल्या होत्या, या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. कॅप्टन अशोक खरातच्या विरोधात ज्यावेळी एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी लगेचच ही तक्रार घेतली. सेन्सिटिव्ह असलेल्या या प्रकरणात गतीने तपास व्हावा यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी ही केस थेट गुन्हे शाखेकडे सोपवली. त्यानंतर आयुक्तांनी स्वतः FIR लिहून काढत खरातच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली. परंतु अनेक बड्या नेत्यांसोबत संबंध असणाऱ्या अशोक खरातला अटक करायची कशी, हा प्रश्न नाशिक पोलिसांच्या समोर होता. अटक होणार हे जर खरातला कळालं तर तो पळून जाण्याची शक्यता होती. अशा वेळी पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं असतं. ह्यातलं काहीच होऊ नये म्हणून नाशिक पोलिसांनी एक वेगळी शक्कल लढवली. खरातचं घर जिथे आहे त्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त वाढवला. रमजान आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरक्षा वाढवत असल्याचं सांगण्यात आलं. सणासुदीत रस्त्यांवर पोलीस वाढत असल्यामुळं खरातला सुद्धा कसली शंका आली नाही. परंतु याच संधीची वाट पाहून पोलिसांनी थेट खरातच्या घरी एंट्री मारली आणि त्याला बेड्या ठोकल्या. सोबतच खरातच्या घराची सुद्धा झाडाझडती घेण्यात आली, ज्यात तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अशोक खरातला ताब्यात घेतलं. त्याच्या मोबाईलमधून तब्बल 58 अश्लील व्हिडिओ आढळून आले असून त्याचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यानंतर लगेचच राज्य सरकारने प्रकरणाच्या तपासासाठी SIT नेमत पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांना नेमलं. त्यामुळे त्या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलंय. नाशिकहून प्रवीण ठाकरे सोबत ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.